पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरुकुंडा महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सव्यज्ञान प्रदायिने भवद्वांत दिनेशाय गुंडाक्षुगुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रता ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विषयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। हेतुस्वरूपकार्याणि प्रकाशतमसोरिव विरोधिनी ततो नास्ति सांगत्यं ज्ञानकर्मणोः। सत्कृत्प्रवृत्त्यामृद्नाति क्रियाकारकरूपभृत् अज्ञानमगामज्ञानं सांगत्यं नास्त्यतोऽन्वयोः। अनुत्सारितनानत्वं ब्रह्म यस्यापि वादिनः तन्मतेनापि दुस्साध्यो ज्ञानकर्मसमुच्चयः। मोहापिधानभङ्गाय नैव कर्माणि कारणं ज्ञाने नैव फलवाप्तेस्तत्र कर्म निरर्थकम्। अध्याय पहिला श्लोक क्रमांक 66 ते 70। ज्ञान आणि कर्माच्या सांगत्याचा आपण विचार करीत आहोत। समसमुच्चयाच्या दृष्टीने सांगत्य असेल अथवा क्रमसमुच्चयाच्या दृष्टीने सांगत्य असेल। सांगत्य म्हणजे त्यांची संगती, एकमेकासोबत त्यांचं असणं, याला म्हणा सांगत्य। ज्ञान कर्माच्या सांगत्याचा विचार करीत असताना तुल्य बलतेने तरी विचार करता येईल किंवा क्रमाने तरी विचार करता येईल। संगती मात्र दोघांची या दोन्ही पक्षाने होते असा काही विचार आपल्यासमोर पूर्व पक्षाच्या दृष्टीने मांडला गेलेला आहे। समसमुच्चयाचं चिंतन करीत असताना कर्मप्रेरणा ही ज्ञानात आहे हे समजून त्या ज्ञानाने कर्म होत आहे, क्रिया होत आहे असा सगळा सिद्धांत पुढे मांडला गेला आणि त्या सिद्धांताला अनुसरून ज्ञान आणि कर्म ही जोडी तुल्यबळ आहे असं समजून ज्ञान आणि कर्माची गरज, नितांत आवश्यकता परमप्रयोजन रूप असलेल्या मोक्षप्राप्तीसाठी आहे असं काही चिंतन मांडले गेलं। परंतु कर्माची असलेली प्रेरणा ही ज्ञानात नसून अज्ञानात मात्र त्याचं बीज आहे असा विचार आपल्याला शास्त्राच्या सिद्धांताने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा ती गोष्ट कथन करता येते। अनुभव वा उदाहरण देत असताना ते सांगतात की रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प पलायन क्रियेसाठी जरी कारण असला तरी त्याची येणारी प्रतीती ही भ्रांती स्वरूप अशा ज्ञानी करून असल्यामुळे तिथल्या असलेल्या ज्ञानाचा विचार आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे घेऊन जाऊन करता येणार नाही। यथार्थता आणि अयथार्थता असा भेद शिल्लक राहतो। किंबहुना दुसरा विचार करा, इकडे मात्र प्रमारूप ज्ञानाची गरज आहे आणि इकडे मात्र हे प्रमारूप असं ज्ञान नाही, ते प्रमारूप म्हणता येणार नाही, ते अप्रमारूप असं ज्ञान होतं। त्यामुळे त्या ज्ञानाचा प्रमारूप म्हणजे प्रमाणांपासून उत्पन्न झालेलं असं जे ज्ञान, प्रमाणजन्य जे ज्ञान ते प्रमारूप वा त्याला त्या ज्ञानाला प्रमा म्हणा। आणि अप्रमा म्हणजे प्रमाणांपासून ज्याची उत्पत्ती झाली नाही असं। प्रमाणांपासून सर्पज्ञानाची उत्पत्ती होते का होत नाही? नाही, भ्रमापासून होते। भ्रम आहे ना तिथे। इंद्रियादिकांचा होणारा सन्निकर्ष हा रज्जूशी विशेष रूपाचा आहे का? नाही, विशेष रूपाचा अज्ञान आहे। म्हणजे अज्ञानाशी होणारा सन्निकर्ष होतोय। जर रज्जूशी सन्निकर्ष म्हणजे संबंध या नेत्रेंद्रियाचा झाला असता तर सर्पाची प्रतीती आली नसती, रज्जूच कळली असती असं आम्ही म्हटलं असतो। परंतु ज्या अर्थी रज्जूचं ज्ञान होत नाही आणि विशेष रूपाने रज्जूचं अज्ञान शिल्लक राहतं,
सामान्य रूपाने ज्ञान असलं तरी ते सामान्य रूपाचं ज्ञान बाधकतेचा व्यवहार न करता भ्रांती ज्ञानाशी मिसळून असं काहीतरी कार्य करतं आणि सर्प ज्ञानाला सहकार्य करून सर्प आहे असा व्यवहार निर्माण करण्यासाठी त्या सामान्य ज्ञानाचा मात्र तिथे उपयोग होतो. त्यामुळे इंद्रिय सन्निकर्ष सामान्य रूपाचा तिथे जरी मानला गेला तरी विशेष रूपाने तिथे इंद्रिय सन्निकर्ष नाही, इंद्रिय संबंध नाही, विशेष रूपाचं अज्ञान तिथे राहतं. म्हणजे अज्ञानासोबत काय जी व्हायची प्रक्रिया ती त्या इंद्रियाची होत असल्यामुळे त्या निर्माण होणाऱ्या सर्पज्ञानाच्या संदर्भाने ऐंद्रियिकता सरळ सरळ तशी देता येत नाही. त्यामुळे तिथे या प्रमाणांच्या साह्याने उत्पत्ती त्या सर्पज्ञानाची होत नसल्यामुळे परमारूपता सर्पज्ञानाला तशी देता येईल. नाही, अज्ञानाचं तिथे दर्शन आहे, अज्ञान आहे आणि त्याच्यात क्षोभ होऊन मग सर्प प्रतीती विपरीत प्रतीती नाही प्रतीती आहे ना. नाही हा ते तुम्ही म्हणताय ते बरोबर, ते ज्ञानच आहे. पण ज्यावेळी खरं ज्ञान होते अधिष्ठानाचं, जी वस्तू व्यावहारिक सत्य आहे त्या वस्तूचं ज्ञान होते त्यावेळी मात्र ती गोष्ट असत्य ठरते का ठरत नाही. स्वप्नात सगळंच खरं आहे पण स्वप्नातलं उठल्यावर कळतं ना ते सगळं खोटं होतं म्हणून. त्यावरून विचार करावा लागेल. व्यावहारिक असलेल्या गोष्टीवरून ही जी गोष्ट जागृतीत असत्य होत नाही अशा वस्तूवरून विचार करावा लागेल. हो, प्रमारूपता आणि अप्रमारूपतेचा विचार आपण इथे मांडतोय. त्या ते सुद्धा ज्ञानच आहे असं म्हणाले ना. मग त्या ज्ञानाचा स्वीकार आणि इकडं असलेल्या आत्मज्ञानाचा स्वीकार एकसारखा का करता येत नाही त्याच्यातला भेद सांगतो. इकडं प्रमारूप ज्ञान आहे आणि तिकडचं ते अप्रमारूप ज्ञान आहे. आणि ते अप्रमारूप ज्ञान कसं आहे, प्रमाणांचं साह्य तिथे जसं अपेक्षित आहे तसं ते नाही आणि तिथे अज्ञानात क्षोभ होतो आणि अप्रमारूप अशा अयथार्थ गोष्टीचं आम्हाला ज्ञान होतं की जे प्रतीतीला येणारा सर्प आहे अयथार्थ, यथार्थही नाही. तो यथार्थ राहिला असता तर त्याचा बाध कोणत्याच कालामध्ये झाला नसता. जे व्यवहारात तर त्याचा बाध झालाच नसता, जसा रज्जूचा होत नाही. रज्जू कितीही खोटी आहे म्हणून मानायचं ठरलं ती खोटी थोडीच होणार आहे व्यवहारामध्ये, जशाला तशीच राहणार आहे ती. त्यामुळे त्या प्रकारचा सर्प मात्र तिथे नाही, तो यथार्थ नाही अयथार्थ आहे. ज्यावेळी रज्जू या अधिष्ठानाचं त्याच्या आधाराचं मला यथार्थ ज्ञान होतं त्यावेळी मात्र अयथार्थ आणि अप्रमारूप असलेलं जे सर्पज्ञान वा तो सर्प तो नष्ट होतो. ज्ञानही नष्ट होतं आणि सर्पही नष्ट होतो. त्यामुळे त्या सर्पज्ञानाची जी प्रतीती आहे ज्या भ्रांती ज्ञानामुळे आली आहे ते भ्रांती ज्ञान वा त्या सर्पज्ञानाचा प्रकार अप्रमारूप आहे. आणि इकडे आत्मज्ञानाचा प्रकाराचा विचार करीत असताना हे व्यवहारात आहे, अंतःकरण वृत्तीत आहे, जागेपणात आहे, आवृत आत्म्याला विषय केल्यानंतर आहे, तिथलं अज्ञान निवारण केल्यानंतर आहे. म्हणजे इथलं प्रमारूप ज्ञान आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. आणि ही प्रमारूपता कशी आहे, केवळ अंतर्मुख वृत्ती झाली आणि आत आत्म्याचं ज्ञान होईल अशी नाही आहे ती प्रमारूपता. इथे वृत्तीचा विचार इंद्रियांच्या माध्यमाने बहिर्गमन जर वृत्ती केली तर ऐंद्रिक विचार करता येतो. इंद्रियांचा विचार इथे नाही आणि तो आतला प्रवास इथे, आतला विषय, आत्मा आत राहणार आहे आणि तो तिथेच प्रगट होईल. त्यामुळे इंद्रिय म्हणजे हे प्रमाण त्याचा तिथे कोणताही विचार न करता याला प्रमारूपता देताच कशी. प्रत्यक्षमेव प्रमाणम. एक चार्वाकाच्या दृष्टीने थोडं जर बोलायचं म्हटलं तर या प्रत्यक्षाला पकडूनच जर प्रमाण असेल आणि त्यालाच प्रमाण जर मानत असताल तर या आत्म्याचा विचार करीत असताना यांचा कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे त्याला अप्रमा म्हणता येईल काय. मग प्रमारूप जर हवंय, यथार्थ जर असलंच पाहिजे, अप्रमा म्हणता येणार नाही. वा आत्मा जर खराच आहे आणि त्याचं ज्ञान प्रमारूप झाल्या विना कोणतीही संगती लावता येत नाही असं जर होत असेल तर या केवळ अंतर्मुख असलेल्या वृत्तीने आवृत आत्म्याला विषय केल्यानंतर होणारं जे ज्ञान त्याला प्रमारूप म्हणताच कसं, त्याला प्रमारूप म्हणता येणार नाही. परंतु या इंद्रियाधिकांचा विचार न करता
तिथं असलेलं प्रमाणजन्यता हवी आहे ना. प्रमाज्ञानाला प्रमाणजन्यता हवी असल्यामुळे कोणत्या तरी प्रमाणाची गती तिथं असली पाहिजे, कोणतं तरी प्रमाण तिथे उपस्थापित असलं पाहिजे. आणि असं प्रमाण उपस्थापित असलं पाहिजे की जे प्रत्यक्ष ज्ञान करून देणार आहे. यथार्थ रूपाचं ज्ञान असावं, प्रमारूपाचं ज्ञान असावं आणि प्रत्यक्ष ज्ञान असावं, म्हणजे ते खरं ज्ञान आहे आणि आत्मसाक्षात्कार झाला असं आपल्याला म्हणता येतं. नाही तर डोंगर आहे, धूम दिसतोय आणि त्या धूमाच्या साह्यानं होणारं अग्नीचं जे ज्ञान आहे हेतूवरून, यथार्थ की अयथार्थ, यथार्थ आहे खरं आहे, त्यांचा अविनाभाव संबंध मला माहिती आहे. यथा महानसाहा, स्वयंपाकघरामध्ये अग्नी पेटविल्यानंतर धूर निघतो, हा संबंध मला माहिती आहे. त्यामुळे धूर अग्नीशिवाय राहू शकत नाही. अग्नी धुराविना असू शकतो, विस्तव आहे तिथे धूर नसतो, पण धूर मात्र अग्नी हा संबंध सोडून राहू शकत नाही. त्यामुळे त्या हेतूवरून, त्या हेतूचा, त्याचा जो साध्य आहे त्या साध्याशी असा अविनाभाव संबंध आपल्याला सांगता येतो. त्या अविनाभाव संबंधाचं ज्याला ज्ञान आहे तो दूर बघतो, लांबून बघतो आणि स्वच्छ सांगतो तिथं काहीतरी पेटलं. यथार्थ की अयथार्थ, यथार्थ आहे. प्रमा की अप्रमा, हे अनुमान प्रमाण आहे. प्रमा आहे. प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष, परोक्ष का अपरोक्ष. हे अपरोक्ष नाही, परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष शब्दाचा अर्थ अप्रत्यक्ष. माझ्या पश्चात व्यवहारामध्ये आपण म्हणतो माझ्या अपरोक्ष सगळी कामं झाली, म्हणजे मी उपस्थित नसताना काम झालं असं म्हणायचं असतं, पण नेमका शब्दाचा अर्थ उलटा आहे. अपरोक्ष म्हणजे साक्षात प्रत्यक्ष आणि परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष. मग त्या अग्नीचं होणारं ज्ञान, धुराचं नकोय, अग्नीचं होणारं ज्ञान. अग्नी साध्य आहे ना, धूर तर दिसतोच आहे, पण ज्ञान धुराचं न सांगता, धुराकडे उद्देश न करता काहीतरी पेटलंय असं म्हणत असताना अग्नी हा साध्य, अग्नीचं ज्ञान होणं ही गोष्ट महत्वाची आहे. ते यथार्थ रूपाचं आहे, प्रमारूपाचं आहे, पण परोक्ष आहे, प्रत्यक्ष नाही. अग्नी प्रत्यक्ष झालेला नाही, परंतु प्रमारूप ज्ञान आहे. तसं दुरावरून, हेतूवरून आहे. ते तो सद हेतू आहे, हेत्वाभास तिथे नाही. पक्ष वगैरे सगळ्याच गोष्टी तिथे सद हेतू आहे असं का म्हणायचंय? अविनाभाव संबंध आहे म्हणून. नाही तर हिवाळा असला, सरोवर असलं आणि सरोवर दिसत नसलं, लांबून वाफा उठतात की काय असं दिसतं, आणि त्या वाफेला बघून जर कोणी म्हणू लागला पेटलंय, खाली सरोवर आहे, तो दुष्ट हेतू आहे. त्यामुळे तिथला असलेला तो हेतू, तो सद हेतू मानता येणार नाही. तो मात्र निराळा हेत्वाभास म्हणा, हेतूचा आभास आहे, वा दुष्ट हेतू आहे. त्या दुष्ट हेतूवरून ज्ञान होत नाही. धूर आणि अग्नी आणि यांना असलेलं उदाहरण म्हणजे माझा अनुभव. इथे उदाहरण सुद्धा महत्वाचं आहे. यथा महानसा, मी बघतोय ना दररोज, म्हणून तिथला तो संबंध मला ज्ञात आहे. आणि त्या संबंधावरून, माझ्या असलेल्या अनुभवावरून, तिथल्या असलेल्या अग्नीचं की जो परोक्ष आहे त्याचं यथार्थ रूपाचं आणि प्रमारूपाचं ज्ञान मी संपादित करतो. त्या परोक्ष असलेल्या अग्नीचा उपयोग काय? ज्ञान झालं. तुमची थंडी घालवेल नाही, काही पाकसिद्धी करेल नाही, दिसेल तरी का नाही, उपयोग काय? शून्य. असा आत्मा जर सिद्ध झाला तर यथार्थ आहे, प्रमा आहे, पण परोक्ष आहे. असा सिद्ध झाला तर आत्म्याचा उपयोग होईल. परोक्ष आहे ना, ते सांगायची गरज नाही का. आत्ता सुद्धा आहे ना, मी आहे म्हणजे कोण आहे? थोडा 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 विचार करीत आत आत गेलं, आत्मा आहे. परोक्ष की अपरोक्ष? यथार्थ आहे, प्रमारूप आहे. कारण का वेदाचं प्रमाण घेतोय, म्हणजे श्रुती प्रमाण आहे आणि अनुभव सुद्धा, तरी परोक्षता आहे. आणि त्या परोक्षतेमुळे भानगड काय होते? काही नाही. आत्ता काही नाही. जी मुख्य आवश्यक आहे
तिचा कोणत्याही पद्धतीत लाभ होत नाही. त्यामुळे यथार्थ रूपाचं ज्ञान, परमारूपाचं ज्ञान आणि प्रत्यक्ष रूपाचं ज्ञान असं झालं म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यामुळे ती प्रमारूपता सिद्ध करा आत्मज्ञानाची आणि प्रत्यक्ष ज्ञान त्याचं सिद्ध करा. याच्यासाठी एका प्रमाणाची गरज लागते आणि प्रमाण असलं पाहिजे. प्रत्यक्ष प्रमाणाची गती नाही. कारण का इंद्रियांचा विचार, इंद्रिय हे करण आहे. प्रत्यक्ष प्रमेचं करण प्रत्यक्ष प्रमाण आणि हे प्रमाण इंद्रिय. मग ती पंचज्ञानेंद्रिय तिथे तुम्ही तपासून घेऊ शकता. नेत्रजप प्रमा, श्रोत्रजप प्रमा, त्वाचप प्रमा, घ्राणजप प्रमा. रासन प्रत्यक्ष म्हणजे जीव. प्रत्यक्ष आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी काय करतो? प्रत्यक्ष ज्ञान कशाने होतं हे तपासा. म्हणजे कोणतं प्रमाण बसतं ही गोष्ट लक्षात येते. प्रत्यक्ष ज्ञान होत असतानाच विषयावच्छिन्न चैतन्य आणि अंतःकरणावच्छिन्न चैतन्य यांचं एकदेश स्थितत्व झालं की प्रत्यक्ष ज्ञान होतं. म्हणजेच म्हणायचे काय, घट आहे, घटावच्छिन्न चैतन्य का चैतन्य नाही. अज्ञान राहतं कुठं घटाचं? चैतन्यावर तरी, जडावर जड राहत नाही. अज्ञान जड आहे. त्यामुळे घट रूप असं ते त्याच्यावर राहणार नाही. तर त्या घटाने अवच्छिन्न केलेला जो चैतन्याचा भाग आहे त्या चैतन्याच्या आश्रयाने ते अज्ञान राहतं. म्हणजे तिथे घटावच्छिन्न चैतन्य आहे. त्या घटावच्छिन्न चैतन्याच्या संदर्भाने माझ्या अंतःकरण वृत्तीचं तिथे जर संमिलन झालं, मिश्रण झालं, मेलन झालं, मिश्रण म्हणल्यापेक्षा तिथे जाऊन ती आली, एकरूपतेला त्याला प्राप्त झाली. म्हणजे काय झाली, जसा घट आहे त्याच रूपाला माझी अंतःकरण वृत्ती जाऊन ज्यावेळी आकार होते, प्राप्त होते, त्यावेळी काय होतं, अंतःकरण जड आणि वृत्ती जडच. कणकेचा गोळा काय आणि थोडा बाजूला लंबूळ का गोळा करून ठेवला काय, एकसारखाच आहे. अंतःकरण वृत्तीचा विचार करताना अंतःकरण आहे आणि लंबायमान झालेला अंतःकरण त्याला अंतःकरण वृत्ती म्हणायचं. अंतःकरण वृत्ती म्हणजे काही वेगळा भाग आहे अशातला काही विचार करताय, अंतःकरणच आहे पण लंबायमान झालेलं, लांब जाणारा असाय ते. त्यामुळे अंतःकरण जर जड आहे, का जड म्हणता, पंचमहाभूतांच्या सत्वापासून उत्पन्न झालेले आणि अपंचीकृत, त्यात विशेषता आहे, अपंचीकृत आहेत आणि त्यांच्या केवळ सत्वगुणापासून उत्पत्तीला आलेले हे अंतःकरण असल्यामुळे त्या पंचमहाभूत जे त्याची कारण आहे ती जडच आहेत. प्रकृती जड, तिच्यापासून निर्माण होणारे हे महत्त्व अहंकार पंचमहाभूत हेही जड आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणारे सत्वाधिक्य असेल तरी अंतःकरण जड. त्यामुळे वृत्ती सुद्धा जडच आहे. त्यामुळे ती वृत्ती सुद्धा कशाचे तरी आधारे राहील का, राहणार नाही, राहणार. त्याला म्हणा अंतःकरण वृत्त्यवच्छिन्न चैतन्य. आणि अंतःकरणाचा विचार केला तर अंतःकरणावच्छिन्न चैतन्य, वृत्तीचा केला तर वृत्ती अवच्छिन्न चैतन्य. वृत्ती अवच्छिन्न चैतन्य, अवच्छिन्न म्हणजे तुकडा काढल्यासारखा, असा त्याचा संकोचित केल्यासारखा, संकोचित केलेला नाही, केल्यासारखा म्हणा. कारण का ती कधी मोकळं होणार नाही किंवा बाजूला त्याचा तुकडा पडणार नाही. एक आहे, व्यापक आहे, त्याच्या मध्यात काहीतरी एवढाच काय तो विचार. त्यामुळे बाजूला तुकडा कुठूनही त्याचा होणार नाही. त्यामुळे त्या विषयावच्छिन्न चैतन्याच्या संदर्भाने आणि अंतःकरणावच्छिन्न चैतन्याच्या संदर्भाने एक देश स्थितत्व, मग जो विषय असेल तो देश आहे, जिथलं ज्ञान आहे, घ्यायचंय, ज्ञेय पदार्थ आहे, त्यांचं ज्यावेळी एक देश स्थितत्व होतं म्हणजे एका देशात येऊन त्या राहतात, त्यावेळी काय होतं, घटप्रत्यक्षता होते. हा घट आहे असं मला ज्ञान होतं. म्हणजे गमक काय याच्यातलं, डोळ्यांनी पाहिलं म्हणून घटाचं ज्ञान झालं का नाही, घटाच्या रूपाचं ज्ञान झालं. झालं कसं, प्रत्यक्ष झालं ना. पण प्रत्यक्ष ज्ञानाचा हेतू देत असताना असा विचार करावा लागतो की इथे एक देश स्थितत्व आहे म्हणून प्रत्यक्ष ज्ञान होतं. विषयावच्छिन्न चैतन्य अधिक अंतःकरण वृत्त्यावच्छिन्न चैतन्य हे एक देश स्थितत्वाला आले म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होतं. असलं प्रत्यक्ष ज्ञान कोणत्या कोणत्या गोष्टींनी होतं,
त्याचा विचार करीत असताना शास्त्राने सांगितलं एक प्रत्यक्ष प्रमाण आहे की ज्याच्या माध्यमाने वृत्त्या बाहेर जातात आणि ही गोष्ट होते, ज्ञानेंद्रियाचा उपयोग होतो, म्हणजे या प्रमाणांचा उपयोग होतो आणि ती गोष्ट आपल्याला कळते प्रत्यक्ष ज्ञानाच्या बाबतीत. आणि दुसरं उदाहरण देत असताना, दुसरा विचार करत असताना ते म्हणतात शब्द प्रमाण. शब्द प्रमाणाच्या साह्याने सुद्धा प्रत्यक्ष ज्ञानाची संगती लावता येते. कस काय लावता येते? दशमो स्त्री 10 हे परोक्ष ज्ञान झालं. 9-10 पुरुष चाललेत, एक पुरुष मागे राहिला अशी कल्पना होते, नदी पार करताय आणि स्वतःला सोडून तो मोजतोय. त्याला वाटतं एक गेला, 9 राहिले, एक वाहून गेला. कोणीतरी त्रयस्थ पुरुष येतो आणि तो त्रयस्थ पुरुष सांगतो 10 आहे. 10 आहे म्हटल्यानंतर परोक्ष ज्ञान झालं ना. पण कोण 10 याचं ज्ञान झालं नाही. म्हणजे एकदा शब्दाने काम काय केलं, परोक्ष ज्ञान, आणि दुसऱ्यांदी त्याच पुरुषाने सांगितलं तू 10 आहेस. आता तू 10 आहेस म्हटल्यानंतर हे परोक्ष ज्ञान म्हणायचं का अपरोक्ष ज्ञान म्हणायचं? अपरोक्ष झालं ना. मी स्वतः कळलं ना मी 10 आहे म्हणून. त्यांनी सांगितलं ना, मला सांगितलं, त्याचा विषयच नाहीये कोणता. त्यांनी ज्ञान मला करून दिलंय. ब्रह्मास्ती, ब्रह्म आहे, देव आहे, घाबरू नका. कसलं ज्ञान आहे? प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष, परोक्ष की अपरोक्ष? परोक्ष आहे, विठ्ठल आहे, घाबरू नका, बघेल. परोक्ष आहे, याचं सुद्धा फल काय? दुःख निवारण तात्काळ होतं, एवढं याचं फल आहे. देव आहे, मागे देव आहे, याच्याने दुःख निवारण होतं. पण अपरोक्ष ज्ञानाच्या संदर्भाने विचार करत असताना कोण आहे? तू ही विठ्ठल आहे असा विचार तिथे मांडावा लागतो. 10 तू आहे, 10 आहे, आणि कोण आहे हा प्रश्न त्या 10 आहे या परोक्ष ज्ञानातून निघतो आणि अपरोक्षाची संगती होते. आणि ती अपरोक्षाची संगती तू 10 आहेस अशा एका वाक्य करून होते, म्हणजे त्या शब्दे करून होते. त्यामुळे शब्द परोक्षही ज्ञान करून देतो आणि शब्द अपरोक्षही ज्ञान करून देतो. दुसऱ्या पद्धतीत विचार करा, जवळच्या वस्तूचं अपरोक्ष ज्ञान करून देतो, लांबच्या वस्तूचं परोक्ष ज्ञान करून देतो. तुमचे काका गेले, कुठे आहेत काका? अमेरिकेत गेले. कसलं ज्ञान झालं? गेलेलं बघितलं नाही, काय रोग झाला होता ते माहित नाही, गेले हे कळलं. आप्तवाक्य याच्यात आता ही अट सगळी ठरलेली, ती गोष्ट ध्यानात घेऊनच आहे. याच्यात आप्त आहे, तो बोलणारा सत्यवादी आहे, आपल्याला फसवणारा नाही. त्यांनी नुसतं सांगितलं गेले, आणि समोर पडलाय व्यक्ती, समोर आहे, आणि डॉक्टर येऊन सांगतात गेले बरं का. कसलं ज्ञान झालं? माहिती नव्हतं. आहेत का गेले माहित नव्हतं, आणि डॉक्टरनी तपासून सांगितलं गेले. परोक्ष की अपरोक्ष? आता अपरोक्ष. कशाने अपरोक्ष झालं? शब्दाने अपरोक्ष झालं. जवळच्या वस्तूचं अपरोक्ष म्हणजे अव्यवहित वस्तूचं अपरोक्ष, व्यवहिताचं मात्र परोक्ष ज्ञान नेहमी शब्द करून देतो. त्यामुळे शब्दाच्या स्वभावाचा विचार केला असता परोक्षता आणि अपरोक्षता या 2 गोष्टींच्या संदर्भाने ज्ञानाची व्यवस्था तो लावत असतो. त्यातली अपरोक्षता म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाची संगती लावत असताना अंतःकरण वृत्त्यावच्छिन्न चैतन्य आणि विषयावच्छिन्न चैतन्य एका ठिकाणी आलं की प्रत्यक्ष ज्ञान जर होतंय वा तशी त्याची संगती वा तसा तसा हेतोय, तर त्याप्रमाणे विचार करीत असताना आत्म्याच्या ज्ञानासाठी म्हणून इंद्रियाधिकांचा उपयोग नाही, दुसऱ्या प्रमाणांची गतीने आणि प्रमारूप ज्ञानाची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष ज्ञानाची आवश्यकता आहे, प्रत्यक्ष प्रमाणाची नाही. प्रत्यक्ष ज्ञानाची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष प्रमाण निराळं आणि प्रत्यक्ष ज्ञान निराळं. प्रत्यक्ष प्रमाणाने प्रत्यक्ष ज्ञान होतं, ही गोष्ट सर्वथैव सिद्ध आहे, अनुभव सिद्ध आहे. पण प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणे असा विचार होत नाही. प्रत्यक्ष प्रमा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, पण ती होऊ शकते शब्द प्रमाणाच्या साह्याने सुद्धा. त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान
हे एक प्रत्यक्ष प्रमाणाने होईल आणि दुसरं शब्द प्रमाणाने होतं. आणि या शब्द प्रमाणाचा विचार केला तर आत्म्याच्या ज्ञानासाठी म्हणून काय काय लागेल? एक यथार्थता आहे, आवश्यक आहे. एक प्रमारूपता आहे, आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट प्रत्यक्ष ज्ञान, ही गोष्ट आवश्यक आहे. तोपर्यंत ती आत्मप्रमा आहे असं म्हणता येत नाही. भास होऊ शकतो आणि भास कोणत्याही पद्धतीत कधीही सुखाला कारण होऊ शकत नाही. भासाचं काम काय? दुःखच कधी ना कधीतरी होऊ शकतं. त्यामुळे ते तर सामान्य उदाहरण आहे, ते तर प्रत्यक्ष दुःखच देईल. पण आत्म्याचा भास कळेपर्यंत आयुष्य निघून जातं. ते दुःख फार मोठं आहे. हे ज्ञान जे आळंदीच्या पंडिताला सगळं होतं, त्यांना माऊली कशी कळत? माऊली भगवान आहे या ज्ञानावरून त्यांना कसं कळत? शास्त्राचं ज्ञान, वेदाचं ज्ञान, सगळे ज्ञान होते. काल मला पांडुरंगाचा असा दृष्टांत झाला की मी पांडुरंग आहे म्हणून. कळलं का तुम्हाला? तसं त्यांना नाही कळलं. त्यांच्याकडे ज्ञान होतं ना, तुम्ही जसं आता सांगता तसं त्यांच्याकडे शास्त्रीय ज्ञान. हे डोळ्यांनी कळत नाही, नाही शब्द ज्ञान होतं. हे सांगून वळत नाही. त्यासाठी काय साधना करतात? ती गोष्ट निराळी आहे. त्याच्याकडे येऊ ना. पहिल्यांदी आत जो आहे ते तर कळून घ्या, बाहेर पडलेल्या गोष्टीचा नंतर विचार करू. ते असं कळणाऱ्यातलं काम नाही. मग असं जर कळलं असतं तर मग माऊलींना माऊली कोण म्हणत बसलं असतं? झालंच की, कळलं की. शब्द ज्ञानाचा उपयोग होत नाही नाही, असं कसं? त्यांना सगळं ज्ञान होतं, वेदाचं होतं, शास्त्राचं होतं, पुराणाचं होतं. त्याच्यावरून देव कसं कळलं की माऊली माऊली भगवान आहे? बरोबर, त्याचं उत्तर असेल. आपण त्याच्याकडे येऊ लागलो. तुम्ही म्हणताय ती गोष्ट बरोबर. शब्द ज्ञान एवढ्यावर तुम्ही आले. शब्द ज्ञान उपदेशित लागतं, ही गोष्ट तुम्ही नाही फक्त त्याच्यात गृहीत धरली. उपदेष्टा रहा, कुणीतरी उपदेष्टा पाहिजे, कुणीतरी उपदेश करणारा पाहिजेत. लाख वेदराशी आहे आणि तर कुणीतरी सांगावं लागेल ना, तू 10वा आहेस, मग त्याला कळेल ना मी 10वा आहे म्हणून. तोपर्यंत कळतं का? शब्द तर खूप आहेत. तुकाराम गाथा कमी आहे का? पण कळतं का कुणाला? नाही, कुणीतरी सांगावं लागतं, हा हे तू आहेस म्हणून. शब्दाचाच उपयोग होईल, पण कुणीतरी सांगितल्यावर. कुणीतरी म्हणजे कोण? ज्यास ते प्राप्त आहे त्यांनी. नाहीतर मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, मलाही नाही तुम्हालाही नाही, अशी संगती सगळी. त्यामुळे तसा उपयोग होणार नाही. जो आत्मज्ञानामध्ये स्थित आहे त्याच्याकडून तो उपदेश घ्यावा लागतो. तो गुरु आहे ना, त्याच्याकडून तो झालेला उपदेश तो मात्र यथार्थ होतो, प्रमारूपतेचा होतो आणि प्रत्यक्ष असा होतो. ही प्रमारूपता आत्मज्ञानाच्या संदर्भाने शब्दप्रमाणे करून येते. काय येते? महावाक्यार्थ बोधापासून समुत्पन्न जी बुद्धी, म्हणजे जी अंतःकरण वृत्ती, ती आवृत आत्म्याला विषय करते आणि तिथलं अज्ञान निवारण करते आणि स्वसंवेद्य असलेल्या त्या आत्म्याचा प्रकाश होतो, म्हणजे आत्मज्ञान होतं. ते आता यथार्थ म्हणणार नाही का? यथार्थ आहे. परमारूप म्हणता येणार नाही का? नाही. शब्द प्रमाण, श्रुती प्रमाण, की गुरुवाक्य प्रमाण, म्हणजे गुरुवाक्य ही श्रुतीच्या अनुसार लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तत्वमसी यालाच महावाक्य म्हणणार ना, का दुसऱ्याला कोणालाही महावाक्य म्हणणार? एक तर त्याला म्हणा जशाला तसं, किंवा त्याचा अनुवाद. ते हरिपाठात सुद्धा आहे ना, एक हरी आत्मा जीव शिव समा, हे महावाक्यच आहे आणि दृष्ट फल आहे. त्यामुळे भाषेचा तिथे विचार नाही. कोणी इंग्लिशमध्ये सांगितले दृष्टफलकतेच्या संदर्भाने भाषा महत्वाची आहे असं होत नाही. मराठी संस्कृत कशीही चालेल, पण महावाक्याच्या सदृश वाचाचाच अर्थ तिथे लागेल ना, त्याच्याशिवाय गती नाही. त्यामुळे गुरुवाक्य किंवा असं संत वाक्य हे सुद्धा तपासत असताना श्रुतीच्या अनुकूल तपासावं लागतं, नाहीतर टाकून द्यावं लागतं. टाकून द्यावं लागतं. त्याला काही म्हणजे त्याच्यामध्ये कमी जास्तीपणा, हे कसं टाकावं असा विचार करून लागतो. स्मृती सुद्धा, स्मृतीशास्त्र धर्मशास्त्र स्मृती आहेत, संतांच्याच आहेत. ऋषी एक म्हणजे संतच आहेत.
आणि त्यांचाच आचार आहे. जगायचं कसं, वागायचं कसं हे सांगणारे संतच आहेत. तुम्ही ऋषी म्हणून त्यांचा भाग जो वेगळा करताय तो काही न पटण्यासारखा आहे. थोडा विचार केला तर ती गोष्ट लक्षात येते. ते संत आहेत, तत्वज्ञ आहेत, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जगतोय. दुसरा कोणताही भाग येणार नाही. ते स्मृतिशास्त्र आहे. जिथे जिथे स्मृतीशी विरोध येतो तिथे तिथे श्रुतीचा आधार घेतला जातो. ही परंपरा आहे. श्रुती जे म्हणेल आणि श्रुत्यानुकूल जर स्मृती असेल तर ग्राह्य, आणि जर श्रुतीच्या अनुकूल स्मृती नसेल तर त्यात जे विचार करू नका तिचा. आणि श्रुतीच्या परिपूर्ण विरोधालाच प्राप्त झाली तर ती श्रुती कोणत्याही कामाची नाही. त्यामुळे केवळ श्रुतीचा विचार आहे. म्हणजे स्मृती सुद्धा लागेल कशी, श्रुतीच्या अनुकूल लागेल. संत वाक्य लागेल कसं, श्रुतीच्या अनुकूल लागेल. म्हणजे उपदेशही लागेल कसा, वेदाच्या अनुकूलच लागेल. मनाचा उपदेश करणारे खूप आहेत. हे अजिबात त्याचा काही उपयोग नाही. उपदेशासाठी गुरुची कृपाच लागते. नाही, त्याला पहिल्यांदा ज्ञान पाहिजे. त्याला ज्ञान जर नसलं तर तो मग आपल्याला वडापाव विकायला लावतो पंढरपुरात. नाहीतर भगवद्गीता घेऊन वाटायला लावतो जशाला तशी, आणि त्याच्यात जशाला तसं तर काही नाहीये. बोध व्हायचा असला तर गुरुची कृपा लागतेच. त्याशिवाय गीता कळत. अर्जुनावर कृपा केली तेव्हा त्याला कळत. नाहीतर तो किती का ऐकत होता, नारदाचं ऐकत होता, व्यासाचं ऐकत होता, तरी त्याला बरोबर. पण चमत्कार नाहीये कृपा म्हणजे. कृपा एवढाच त्याचा अर्थ आहे, त्यांनी प्रसन्न होऊन तुम्हाला तत्वज्ञान सांगणं ही कृपा आहे. हात ठेवणं, मध्यात बोट लावणं हा प्रकार ज्ञान मार्गाचा नाही. अन्य मार्गाचा असेल त्याचा निषेध नाहीये. आगमशास्त्रामध्ये त्याचाही विचार केलेला आहे स्वतंत्र रीतीने. पण ज्ञान मार्गाचा विचार करत असताना तासात त्या अर्जुनाला मोकळं करायचंय, आणि तिथं हात ठेवून त्याला बसवून उपयोग काय, त्याला सांगूनच मोकळं करावं लागेल. कोणी केला विचार? भगवंताने विचार केला, वाणीने विचार केला. तीव्र मार्गाचा विचार आहे. तिथे कोणत्याही पद्धतीत योग मार्गाधिकांचा विचार नाही, सांगून विचार आहे. बुद्धीची प्रगल्भतेचा विचार आहे. आणि ती प्रगल्भता कधीही लक्षात ठेवा केवळ विचारानेच होते, ऐकूनच होते, ना की असं बसून होतच नाही, होऊच शकत नाही. ती प्रगल्भता लगेच व्हायची असेल, तात्काळ व्हायची असेल तर ती विचारांतीच होणार. आणि असं बसून करायचं असेल तर एखादा व्यक्ती क्षणात निश्चय करेल की हे असं नाही असं आहे, आणि ह्याला कळायला 10 वर्ष जातील. तेच पुन्हा त्या स्थितीला येईल. पण हळूहळू बाह्य मार्गाने पक्षाने उडावं, झाडावर जाऊन बसावं, आणि मुंगीने चालत चालत झाड चढावं. वेळ लागेल का नाही, ठरलेली गोष्ट आहे. पण फल मात्र निश्चित एकच मिळणार, त्याच्यात वाद नाही. फक्त तुम्ही कालावधी किती घेताय ही गोष्ट आहे. त्या आत्मप्रमेचा विचार करताना शब्द प्रमाण म्हणजे श्रुती प्रमाणे, शब्द ज्ञान नाही आहे, श्रुती प्रमाण विचार आहे. शब्द ज्ञान ही गोष्ट निराळी आहे. इथे शब्दा करवे, श्रुती करवे, महावाक्या करवे, आत्मज्ञानाची संगती आहे. आत्मज्ञान प्राप्त होतं ही गोष्ट आहे. त्यामुळे त्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी यथार्थता आहे, परमारूपता आहे, आणि पुन्हा प्रत्यक्ष ज्ञान आहे, प्रत्यक्षता सुद्धा आहे. त्या सर्प जो प्रतीतीला येतो अयथार्थ आहे, अप्रमा आहे. प्रत्यक्ष असला तरी तो अप्रमारूप आणि अयथार्थ पहिल्यांदाच सांगितला असल्यामुळे त्याच्या प्रत्यक्षतेचा विचार क्षणभंगुर ही गोष्ट खरी आहे. ज्यावेळी रज्जू प्रतीतीला येते त्यावेळी तो नाही असा निश्चय होत असल्यामुळे त्याच्या असलेल्या प्रत्यक्षतेची काही एक किंमत नाही असा विचार करता येतो. त्यामुळे ही कर्मप्रेरणा ज्ञानात दडली की अज्ञानात दडली, ही अज्ञानात दडते असा विचार करावा लागतो. भ्रांती ज्ञान म्हणताय तरी ते ज्ञान असलं ज्ञान नाही, ते अज्ञान रूप आहे. अज्ञानजन्य असं ते भ्रांती ज्ञान आहे. म्हणजे पोटात कोणाच्या आहे? अज्ञानाच्याच पोटात आहे. त्यामुळे ती कर्मप्रेरणा पलायनाची सुद्धा ही त्या अज्ञानात दडलेली असल्यामुळे कर्मप्रेरणा क्रिया
कारकता ही अज्ञान त्याला येतोय असा आपल्याला विचार करता येतो. आणि ज्यावेळी ज्ञान होतं, व्यवहारिक ज्ञान आहे रज्जूचं, क्रिया होते का? थांबते, क्रिया थांबते. त्यामुळे या समसमुच्चयवादाच्या दृष्टीने चिंतन करीत असताना सुद्धा ज्ञान आणि कर्म यांचा हेतू निराळा आहे, यांचं स्वरूप निराळं आहे, यांचं कार्य निराळं आहे. असं असल्यामुळे कोणत्याही पद्धतीत समसमुच्चय तुल्य बलतेने एकाच वेळी दोघांची उपस्थिती करता येणं शक्य नाही. त्यामुळे समसमुच्चयवाद मानता येणार नाही. हा म्हणजे सांगत्य मानता येणार नाही समसमुच्चयवादाच्या रूपाने. मग समसमुच्चयवादाच्या रूपाने मानता येत नाही. हेतू, स्वरूप आणि कार्य या दृष्टीने अज्ञानाचा हेतू हे आत्मविस्मरण झाले ना, ते अज्ञानच आहे. स्वरूप अज्ञान, रूपता, गर्द आहे, कर्तृत्व, भोक्तृत्व ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी आहेत. आणि कार्य काय? दुःख आहे. आणि ज्ञानाचा विचार करा म्हणजे हे कर्माच्या संदर्भाने. आणि ज्ञानाचा विचार करा, हेतू काय आहे? अज्ञान निवारण आहे. स्वरूप काय आहे? आत्मा. ज्ञानरूप आहे आत्मा, त्यामुळे स्वरूप ते आहे त्याचं पुन्हा. आणि कार्य काय होऊ शकतं? प्राप्ती काय होते? अज्ञान निवारण पूर्वक जे प्राप्त होते ते. त्याला आता तुम्ही मोक्ष म्हणली गडबड चालू होती. अज्ञान, दुःख, विनाश होणं, त्या सगळ्या असलेल्या संसाराच्या संदर्भाने मिथ्यात्व निश्चय होणं, मिथ्यात्वाचं ज्ञान होणं. कोणत्याही पद्धतीमध्ये एक 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 पायरी चढत ज्यावेळी तो जाईल त्यावेळी या सगळ्यांच्या प्रतीतीचाही विचार हलका हलका होत अप्रतीती ही गोष्ट जाणं हे मात्र तुझं कार्य आहे असं आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच त्याची जी अंतिम अवस्था आहे वा स्वरूपभूत अवस्था आहे तिला तुम्ही मोक्ष म्हणू शकता. त्यामुळे दोन परस्पर विरुद्ध असलेल्या गोष्टी, एक अज्ञान कार्य आणि एक अज्ञानाचं निवारण करणार असं असल्यामुळे दोघांचा समसमुच्चय मानता येत नाही. क्रमसमुच्चय मानायचा का? क्रमसमुच्चय मानून सुद्धा सांगत्य ज्ञान कर्माचं सांगता येतं. पण या ज्ञान कर्माचं सांगत्य क्रमसमुच्चय मानून जरी सांगायला गेला, पहिल्यांदी कर्म घेता का ज्ञान घेता? पुन्हा क्रम आहे ना, आता एक नाही तर दोन, मग दोनावर कोण आणि एकावर कोण याचा विचार करावा लागतो. पहिल्यांदी ज्ञान घ्या. विचार करत असताना ज्ञान श्रेष्ठ ठरलं ना. आता सांगत्य सांगायचे, क्रमसमुच्चयाने सांगायचे. ज्ञान घ्या, मग कर्म घ्या, मग मोक्ष घ्या. संगतीच बिघडली, सगळी गोष्टच चुकीची झाली. ज्ञान समजा ज्ञान झालं आणि अविद्येचा उच्छेद झाला तर अविद्याजन्य कर्माची स्थिती होऊ शकते काय? अविद्याजन्य कर्माची स्थिती मात्र तिथे होणार नाही. भ्रांत दृष्टीने कर्म राहतं ही गोष्ट वेगळी आहे, पण स्वदृष्टीने त्या महात्म्याच्या असलेल्या दृष्टीने ज्ञानाच्या दृष्टीने कर्म त्याच्याकडून होत नाही, कर्म तो करीत नाही अशा पद्धतीचा विचार होतो. वा ज्ञान झालं असता कर्माची भूमिका शिल्लक राहत नसल्यामुळे पुन्हा कर्म त्याच्या पुढे मानणं आणि मग मोक्ष मानणं अशा पद्धतीचा क्रमसमुच्चय मानता येणार नाही. दुसरा माना, पहिल्यांदी कर्म घ्या आणि मग ज्ञान घ्या आणि मग मोक्ष घ्या अशा पद्धतीचा क्रमसमुच्चय काही लोकांनी मानलेला आहे. काही लोकांनी मानला म्हणजे कोणी मानला? सुरुवातच केली शंकराचार्यांनी. कुणी? आद्य शंकराचार्यांनी क्रमसमुच्चय मानला. आणि त्या आद्य शंकराचार्यांचे शिष्य ही आहेत सुरेश्वराचार्य, आणि ते म्हणतात असलाही क्रमसमुच्चय आम्ही मानित नाही. गुरु म्हणतात मानतो, हे म्हणतात मानित नाही. गुरुचं खरं मानायचं का शिष्याचं खरं मानायचं? क्रमसमुच्चयाने उत्तर हवं. मोठा कोण? मी गुरुही मोठा नाही, शिष्यही मोठा नाही, सिद्धांत मोठा. कोणासाठी कोणी काय सांगितलं याच्यावरून ती गोष्ट खरी आहे आणि कशी सत्य आहे ती गोष्ट कळेल. कोणी कोणासाठी सांगितलं हा क्रमसमुच्चय मानता येणार नाही का? हा क्रमसमुच्चय एका पद्धतीत मानता येईल आणि एका पद्धतीत अडचणही निर्माण करेल. का अडचण निर्माण करतो?
कुठपर्यंत घेऊन जाणार या कर्माला? कर्म आहे आणि त्या कर्माचा परिणाम वा त्या कर्माने अंतःकरणादी शुद्धी होऊन ज्ञानाची होणारी जी स्थिती आहे वा ज्ञानासाठी लागणारी जी मदत आहे हे म्हणत असताना सुद्धा ती कार्यता मोक्षात जर तुम्ही देऊ लागलात तर तिकडे अनित्यत्वाचा विचार करून तिकडे हा क्रमसमुच्चय मानता येणार नाही. कारण का तिकडे कार्यता दिली जाते म्हणजे मुख्य सिद्धांताच्या दृष्टीने मोक्षाला कार्यता नाही ना कोणाची कारणता नाही. फलाच्या पुढे काहीच नसतं. त्यामुळे कार्य जर पुढे शिल्लक आहे तर त्याला कारण म्हणता येईल. अंत्य अवयवी जो आहे त्याच्या पुढे काय निर्माण होणार आहे? काहीच निर्माण होणार नाही. एकदा घट निर्माण झाला, घटापासून काही निर्माण होतं काय नाही. अंत्य अवयव आहे, अंत्य अवयवी आहे. त्यामुळे आता घटाला गुणाचं कारण म्हणता येणार. संपला विषय की जो उपादान कारणाच्या रूपात आहे, निमित्त कारणाच्या रूपाने घट पाणी भरणं आणणं नेणं याच्यासाठी कारण आहे पण तो निमित्त आहे. घटच लागतो पाणी भरायला असं कुठं आहे? कळशी चालेल, दुसऱ्या धातूचं काही लागेल, बॉटल सुद्धा चालेल, निमित्त आहे. होऊ शकतं त्याच्यानेही कार्य होतं असा त्याचा तिथे अर्थ आहे. परंतु उपादान कारणाच्या दृष्टीने सगळी असलेली कार्यकारणाची प्रणाली असल्यामुळे ती कारणता वा तो कार्यकारण भाव संगत असताना अंत्य अवयवी जो झाला त्याला कारणता देता येत नाही. कार्यता असली तरी त्या मोक्षाच्या संदर्भाने कार्यता देता येत नाही, अनित्यता सिद्ध होईल. त्यामुळे कार्यता नाही, मग कारणता द्यावी काय? अंत्य आहे, परम प्रयोजन आहे, परम फल आहे. म्हणजे फल आहे, फलाच्या पुढे कोणत्याही गोष्टीची गरज नाही वा कोणतीही गोष्टीची गती नाही. फलाच्या पुढे कोणतीही गोष्ट नसते. झाडाला एकदा फळ लागलं की झाडाचं सगळं काम संपलं, काही नसतं पुढे झाडाचं. शेवटचा त्याच्या रसास्वादनाचा जो प्रकार आहे तो प्रकार फलात आहे, दुसरी तिसरीकडे कुठे नाही. त्यामुळे फलापासून काही उत्पन्न होऊ शकतं का? अंत्यपर्यंत अंतिम फल आहे. त्यामुळे फलाच्या पुढे काहीतरी असेल असा विचार करता येत नाही. त्यामुळे परमप्रयोजन रूप असलेल्या मोक्षाला कारणता देता येत नाही आणि अनित्यतेच्या आक्षेपामुळे कार्यताही त्याला देता येत नाही. आणि कार्यता मात्र या क्रमसमुच्चयाच्या दृष्टीने विचार केला असता अवांतर प्रयोजन जे ज्ञान ते साधन मानून त्या साधना करवे परमप्रयोजन रूप मोक्ष हे साध्य प्राप्त होतं असं म्हणत असताना जो साध्य साधन भावाचा विचार केला गेला तो साध्य साधन भावाचा विचार म्हणजेच कार्य कारण भावाचा विचार त्या एका असलेल्या कार्य एवढ्या शब्दामुळे अनित्यत्वाची कल्पना वा तो आक्षेप दिला जाईल की काय अशी आशंका मनात ठेवून त्या क्रमसमुच्चयाचाही इथे निषेध करता येतो. मग क्रमसमुच्चय शंकराचार्यांनी मानला का मानला नाही? मानला. कोणासाठी मानला, कशासाठी मानला या गोष्टीचा विचार करावा लागतो. क्रमसमुच्चयामध्ये पहिल्यांदा कर्म आहे का कर्म नाही? कर्म आहे. कसलं कर्म आहे? वेद बोधित आणि निष्काम कर्म आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही आणि ज्याला कर्म कर्तव्य आहे, कर्मापासून तो अजून निवृत्त झालेला नाही, विषयांशी अजून तो सन्मुखच आहे, विषयांपासून दूर गेलेला नाही. त्या अशा असलेल्या विषयी व्यक्तीला वा त्या जिज्ञासू व्यक्तीला म्हणजे मध्यम कनिष्ठ अशा जिज्ञासू व्यक्तीला सांगावं काय लागेल? कर्म कर, पण निष्काम कर्म कर. म्हणजे काय होईल? अंतःकरणामध्ये अधून मधून निर्माण होणारा जो कोणता भाव आहे, विषयांचा भाव आहे, तोही निवृत्त होण्यासाठी म्हणून मदत होईल वा त्यांची शुद्धी होऊन ते भाव निवृत्त होतील. मग असं कर्म केला असता अंतःकरण शुद्धी होईल आणि अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर त्या कर्माचाही त्याग करावा लागेल. ते कर्म घेऊन चालता येणार नाही. ज्ञान मार्गामध्ये एक वृत्तीचा विचार आहे, म्हणजे महत्वाचा विचार आहे, वृत्तीचा आहे.
आणि वृत्तीचा विचार करीत असताना कोणत्याही वृत्तीचा विचार नाहीये, आवश्यक असलेल्या संन्यस्त वृत्तीचा विचार आहे, दुसऱ्या वृत्तीचा विचार नाही. संन्यस्त वृत्ती असतेच म्हणजे काय असतं, सगळ्या कर्मांना टाकून देणं, एवढाच काय तो प्रकार आहे. लिप्तता हे टाकून देणं, त्याच्यापासून अलिप्त राहणं, असंग होणं, ही गोष्ट मात्र संन्यस्त वृत्तीत येते. आणि तो संन्यास धारण करणं ही गोष्ट मात्र महत्वाची. ज्या पद्धतीमध्ये योग प्रकरणात ब्रह्मचारी व्रत हे मूर्धन्य मुख्य अवस्थेला आहे वा राजा म्हणून आहे, त्याच पद्धतीमध्ये ज्ञान मार्गाचा विचार करीत असताना ज्ञान मार्गी असलेल्या व्यक्तीला सगळ्यांना सुलभ व्हावं म्हणून थोडस बाजूला येऊन बोलावं लागतं. संन्यस्त वृत्ती निदान आवश्यक आहे. मुख्य काय गोष्ट लागेल, संन्यासच आवश्यक आहे. ज्याचा विविदिशा संन्यास नाही त्याच्यासाठी क्रमसमुच्चय मानला. निष्काम कर्म करा, अंतःकरण शुद्धी करा, संन्यस्त वृत्ती धारण करा, गुरूंकडे जावा, श्रवणादी साधनात प्रवृत्त व्हा, मग मननादी साधक बाधक विचार करा, ज्ञान प्राप्त करा, अज्ञान निवारण करा, झालं काम. स्वतः सिद्ध स्वसंवेद्य आत्मा प्रकाशमान आहे, त्याचा प्रकाश होतो. आता इथे ही पद्धती आहे, म्हणजे क्रमसमुच्चयाच्या संदर्भाने सुद्धा विचार करीत असताना ज्ञानाची प्राप्ती ही अज्ञान निवारणासाठी आहे. एवढ्या गोष्टीला थांबा, इथपर्यंत उंबर टाकाला, पुढे होणारी प्रक्रिया आहे, करावयाची प्रक्रिया अजिबात नाही, होणारी प्रक्रिया. त्यामुळे तिथे पुन्हा या दृष्टीने क्रमसमुच्चयाचा विचार केला तरी मोक्षात कार्यता जाणार नाही. मोक्ष नित्य सिद्ध असा स्वतः सिद्ध असाच राहील, सत्य असाच राहील जो आत्मज्ञानाच्या संदर्भाचा आहे. त्यामुळे ज्यास विविदिशा रूपाचा संन्यास नाही त्याला असा क्रमसमुच्चय आम्ही सांगतो. आणि ज्याचा संन्यास झालाय म्हणजे ते अप्राप्य विषयांचा वैराग्यात त्याग झालाच झाला आणि प्राप्त विषयांचा संन्यासात त्याग झाला म्हणजे उपरम तोही गेला. असा ज्यांनी केलेला आहे त्याला कोणत्याही पद्धतीत हा क्रमसमुच्चय उपकारक नाहीच. मग त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी केवळ चिंतन करावं लागतं. त्याला एक साधन शिल्लक राहतं, ते म्हणजे तत्वम पदार्थ शोधन, दुसरं साधन नाही. श्रवण मनन निधिध्यासन ही साधन शिल्लक राहतात, पण मुख्य साधन त्याला शिल्लक जे आहे ते मात्र तत्वम पदार्थ शोधन आहे. त्यामुळे क्रमसमुच्चयाचा स्वीकार शंकराचार्य आद्य शंकराचार्य अशा पद्धतीत करतात आणि मुख्य सिद्धांताला अनुसरून सुरेश्वराचार्य क्रमसमुच्चयाचाही निषेध करतात. दोन्ही गोष्टी बरोबर आहे, दोन्ही गोष्ट चुकीची होत नाही. त्यामुळे नाही अजिबात मोक्ष तर ठरलाय ना, मोक्षाच्या प्राप्तीचा विचार आहे ना. मग आता एकदा ध्येय ठरले म्हणल्यानंतर जायचं कुठून हा विचार करावा लागेल, वृत्तीचा विचार करावा लागेल. हा नाही उत्तर आधीच आहे ना. तत्वमसी ही वेदाची आज्ञा आहे. अहम ब्रह्मास्मी हे वैदिक महावाक्य आहे, हे काय आपलं नाही. आणि ते जे वाक्य आहे ते कोणाच्या तरी मुखातले असं नाही, अपौरुषे आहे पुन्हा. त्यामुळे ठरलेच आहे ते, मी आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा वृत्ती ब्रह्मज्ञानात घातक ठरते. मूल स्वरूपाला जाताना त्याच्यानेच ज्ञान होतं, पण शब्द जर अडकून बसला तर कधी नव्हता. सापेक्षता मातीत नेणारी असते, ठरलेली गोष्ट. ओम सोम ओम या सांडी उपाधी. हा ते सोहम सांडायचा कशासाठी, उपाधी जर मानला तर, आणि त्याच सोहमचा उपदेश उपाधीच्या नाशार्थ केला तर तोच उपकारक आहे वा तोच ज्ञान करून देणार आहे, दुसरं कोणी ज्ञान करून देणार नाही. अपौरुषेय असलेल्या वेदवाणीचा हा विचार असल्यामुळे
आणि स्वतः सिद्ध आत्मा असल्यामुळे त्या आत्म्याच्या ज्ञानासाठीचा म्हणून वेगवेगळा मार्ग तुम्ही शोधू शकता. पण निश्चित एक गोष्ट ठरलेली आहे, आणि ठरली आहे म्हणजे ती कोणत्या देशाने व्यापलेली आहे, कालाने व्यापलेली अशी नाहीये. आत हरी बाहेर हरी, सगळीकडे तोच आहे, दुसरी तिसरीकडे काही राहिलेलं नाही. याचं ज्ञान नसताना काही डायरेक्ट संन्यासच घ्यायचे, वृत्तीचं काही नाही. ती गोष्ट वेगळी आहे, चुकीचं आहे. ती तर गोष्ट चुकीचीच आहे. स्त्रियांचा संन्यास सुद्धा चुकीचा आहे. उत्तराखंडामध्ये स्त्रियांना संन्यास, मग ते देणारे गुरु आणि घेणाऱ्या त्या सगळ्यांचा एक स्वतंत्र लोक निर्माण केला असेल नरकात सुद्धा. यांना आपल्यापाशी नको, त्यांचा स्वतंत्र एक लोक नवीन निर्माण केला असेल ब्रह्मदेवानी. कारण का ही घटना आत्ताच व्हायला लागली. 4 वाजतेचं पंक्ती ते तसं होत नाही. संन्यासी वृत्ती प्राप्त न होता संन्यास घेते. संन्यस्त वृत्तीचाच विचार जो केला गेला ना ज्ञानाच्या संदर्भाने, तो स्त्रियांकडे लक्ष देऊनच केला गेला की तिची अनासक्त वृत्ती असावी. नाहीतर संन्यस्त वृत्ती सांगायचं काही कारणच नाही. संन्यास घेऊन मोकळा हो, तुला अधिकार दिलाय ना. स्त्रीला स्मृतीच्या आधारे आश्रयाने राहावा असा विचार आहे. मग तो पतीच्या आश्रयाने, पित्याच्या आश्रयाने, पुत्राच्या आश्रयाने, म्हणजे स्वावलंबी होऊ नका असं म्हणायचं नाहीये. सोबत हा पाहिजे. हा एक तो मोठा आहे असातलाही विचार नाही. पुत्र आईपेक्षा मोठा असतो काय नाही, पण आश्रय त्याचा असावा असा तो विचार असल्यामुळं तिला स्वतंत्र कुठे जाता येणार नाही. स्वतंत्र जाता येणार नाही म्हणजे काय, संरक्षित असली पाहिजे या दृष्टीने हे सगळे नियम आहे. तिच्या संरक्षणाचा विचार करू नये. त्यामुळे का विचार आहे, इंद्राधिकही देव आणि असुराधिकही हे स्त्रीला उपभोगाची भूमी मानतात, म्हणून संरक्षण करावं लागतं. यांच्या पुढे गती जात नाही आणि शास्त्रीय नियमात राहिली पण यांची गती तिथे नाही, हे अडकलेले. त्यामुळे संरक्षणाचा विचार असा शास्त्राने मांडलेला आहे. तिला कोणत्याही पद्धतीत दुर्बल करावा याचा विचार नाही, उलट सबल कसं होईल हा विचार आहे. ती सबलता तिला कशी आहे म्हणून संन्यस्त वृत्तीचा विचार आहे, अनासक्त वृत्तीचा विचार आहे. पुरुषांना मात्र घर सोडून जा म्हणून, आणि तो संन्यासाचा प्रकार आहे. तो इथे आपल्याला म्हणजे बोलायला जर गेलं तर ते भगवद्गीतेचे टीकाकार आहे गुरुवर्य महाराजांकडून मी ऐकलेली, मी ती टीका वाचलेली अद्याप नाही. शंकरानंद स्वामींची टीका आहे आणि ती टीका एवढंच सांगते, म्हणजे त्याचं मर्म सार एवढंच सांगते, ज्ञान करून घ्यायचंय ना, भगवंताचा आग्रह आहे असं शंकरानंद स्वामी म्हणतात. संन्यास घे, बाहेर जा आणि ज्ञान करून घे, म्हणजे संन्यासाचाच आग्रह धरला असं त्यांना तिथे सांगायचंय. त्यामुळे हा संन्यास वृत्तीच्या अनुरूपेण वा प्रत्यक्षाच्याही दृष्टीने महत्वाचा ठरतो. प्राप्त विषयांचा त्याग हा उपरमान संन्यासाच्या दृष्टीने होतो, मगच त्याला ते ज्ञान होतं. त्यामुळे त्या अशा असलेल्या संन्यास घेतलेल्याच्या दृष्टीने, ज्याचा विविदिशा आहे असा जो संन्यास आहे, विविदिशा म्हणा, विद्वत म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, पण संन्यास आहे त्याला तर जायचंय. आणि केवळ आत्मचर्चा एवढाच उद्देश शिल्लक राहिलेला, बाकी सगळं काही त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे पूर्ण झाले असा विचार नाही, आता नकोय हा विचार आहे. पूर्ण झाल्यानंतर जातो म्हणणारा जाऊच शकत नाही, कारण का पूर्ण न होणारी स्थिती ही आहे. त्यामुळे आता हे नकोय. किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित असं म्हणणारा, आणि त्याच्या पुढं जाऊन कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल असं म्हणणारा निघतो. असा काही निघत नसतो, असं केवळ चर्चा करून निघत नाही, वृत्ती धारण व्हावी लागते आणि मग तो बाहेर पडतो. असा ज्या संन्यास झालेला आहे तो, त्यास क्रमसमुच्चयाचा कोणताही आग्रह नाही, किंबहुना क्रमसमुच्चय त्याच्यासाठी नाहीच.
क्रमसमुच्चय यांच्यासाठी आहे. त्यामुळे क्रमसमुच्चयाचा विचार करीत असताना सुद्धा ज्ञान आहे पण अज्ञान निवारकता एवढंच, आणि मोक्ष स्वतःसिद्ध स्वसंवेद्य आत्मप्रमा ही स्वसंवेद्य ही मात्र त्याला निश्चित या अज्ञानाच्या निवारणानंतर होते असा विचार करावा लागतो. आणि या अशा असलेल्या ज्या क्रमसमुच्चय नकोय किंवा तिकडे नाहीच ती गोष्ट, त्याच्या दृष्टीने मात्र विचार करीत असताना आपल्याला असा विचार करावा लागतो की ज्ञान आहे अज्ञान निवारण करतं, त्यामुळे कार्यता पुन्हा मोक्षात येणार नाही. मोक्ष जसाला तसा बाजूला राहतो. म्हणजेच कर्माचा विचार मोक्षाच्या असलेल्या प्राप्तीसाठी म्हणून सुरेश्वराचार्य संपूर्णपणे टाकून देतात. केवळ एक ज्ञान अज्ञान निवारणार्थ म्हणून त्याचा स्वीकार करून मोक्ष प्राप्तीची संगती लावून देतात. ही गोष्ट विलक्षण आहे, ही गोष्ट महत्वाची. ज्ञानाचा स्वीकारच करू नका आणि मोक्ष स्वतः सिद्ध आहे तर होऊ द्या, ज्यावेळी व्हायचे त्यावेळी होईल असा विचार करता येणार नाही. का करता येणार नाही? कारण अज्ञानाची प्राप्ती आहे ना, अनुभव आहे ना, आणि त्याचं निवारण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीत आत्मस्वरूपाची प्राप्ती असा व्यवहार होऊ शकत नाही. आत्मप्रमा आत्म्याचा प्रकाश ही गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे कर्माचा असलेला विचार टाकता येतो पण ज्ञानाचा विचार टाकता येत नाही. जरी संगती नसली, जरी तिकडे आम्हाला लावायचं नसलं, सुरेश्वराचार्यांच्या मताने लावायचं नसलं तरी त्याला टाकता येणार नाही. एक तरी घेऊन जावंच लागणार, एक तरी प्राप्त करून घ्यावीच लागणार. अवांतर प्रयोजन तरी हे प्राप्त करून घ्यावंच लागणार. क्रमसमुच्चय माना, अवांतर प्रयोजन अधिक परम प्रयोजन होईल. मानू नका तरीही परम प्रयोजन जशाला तसं शिल्लक राहतं. असा मुद्दा आहे आता की क्रमसमुच्चय मानला तर अशा पद्धतीत विचार करा, नाही मानला तर असा विचार करा, अंतःकरण शुद्धीची सोय लावा. क्रमसमुच्चयात अंतःकरण शुद्धीची सोय आहे. ज्यास क्रमसमुच्चय नाही तो शुद्ध आहे असा विचार आपण करून त्याला पुढे ढकललाय. संन्यास घेतलेला आहे ना, हे टाकून पुढे गेला असा आपण विचार करतोय. शुद्धीपूर्वक म्हणजे आता आपला विचार, हा आपला विचार आतापर्यंत झालाच नाही. मग आपला विचार आहे, मग आपल्या असलेल्या विचारात व आपल्या आत्मोन्नतीमध्ये सुरुवात कुठून करता? थेट ज्ञानापासून करता का अंतःकरण शुद्धीपासून करता? त्या गोष्टीचा विचार करीत असताना ना इलाजाने पुन्हा मान्य करावं लागतं. अंतःकरण शुद्धीसाठी निष्काम कर्म आवश्यकच आहे, हे पुन्हा मानावंच लागतं. उपासना आवश्यकच आहे. मला उपदेश काय, मी काय केलं पाहिजे, माझं कर्तव्य काय, माझी उन्नती कशी होईल हा विचार आहे. सिद्धांताच्या अनुकूल तो विचार असावा, पण मी काय केलं पाहिजे ही गोष्ट निराळी आहे ना. क्षत्रियांना राजसूय यज्ञ सांगितला, नाही मोठा आहे मोठा आहे मोठा आहे, ब्राह्मण करायला बसला तर याचा घोडा पळवला तर आणायचं कोणी? त्याला करता येईल का ते? त्याला ते करता येणार नाही, त्याचं ते काम नाही, तो त्याच्यात अधिकृत नाही. आणि त्यांनी विचार केला तर सगळं खरंय, मी करावं काय? मग त्याला सांगावं लागतं तू वैश्वदेव कर, 4 शीत टाक आणि ते खा, बाकीच्या भानगडीत तू पडू नकोस. एवढा अधिकार आहे. या अधिकाराचा विचार, आत्मोन्नतीचा विचार केला तर निश्चित गोष्ट लक्षात ठेवावी लागते की अंतःकरण शुद्धीपूर्वक मग पुढची होणारी प्रक्रिया आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून पहिला टप्पा आहे अंतःकरण शुद्धी. त्याच्यासाठी म्हणून निष्काम कर्म करावंच लागतं, उपासना करावीच लागते. पण सुरेश्वराचार्य म्हणतायत आम्ही त्याच्याकडे ध्यान देत नाही. म्हणजे काय? सोडून दिलं तर चालतंय असं सुरेश्वराचार्यांना म्हणायचे. म्हणजे काय सोडून द्या म्हणतायत सुरेश्वराचार्य? निष्काम कर्म, निष्काम उपासना या सोडून द्या. म्हणजे काय सोडून द्या? म्हणजे सोपं शब्दात सांगतो,
कुलधर्म कुलाचार सोडून द्यायला सांगतायत. दुसरा करताच काय? नित्य नैमित्तिक कर्म आहे फक्त येऊन जाऊन. कर्माचा संन्यास. नित्य नैमित्तिक कर्माचाच विचार. सकाम वगैरे हे सगळं टाकून आले ना, म्हणजे सोडायचे का आता? हे सोडायचे. चांगली गोष्ट सांगितली का नाही? कर्माचा अनुकूल गोष्ट सांगितली का नाही त्यांनी? सुरेश, तुम्ही लाख नित्य नैमित्तिक कर्म करा, चातुर्मास मागचा सांगत आलो, पण तुमच्यापेक्षा सुरेश्वराचार्य मोठे, आम्ही त्यांचं ऐकणार. आणि काय काय सोडणार? देवपूजा सोडणार. कशी सोडणार? सुरेश्वराचार्य सांगतायत आम्हाला काय, उचलले देव आणि टाकले नदीत. खोटं आहे सगळं. चालतं काय? एक गोष्ट टाकताय, टाका, हरकत नाही, टाका. विधी दुसरा कोणता करता त्याचा विचार करा. एक विधी टाकला ना, विधी दुसरा कोणता करता त्या गोष्टीचा विचार करा. ती गोष्ट दाखवा तिथे. स्नान आहे, संध्याकाळी स्नान करून हा नियम आहे, शास्त्राचा नियम आहे. पण संध्यावंदन करायचंय, जेवण वगैरे झाले आणि बसायचं कसं? मग विधी एक प्राप्त झाला, एक विधी प्राप्त झाला संध्यावंदनाचा. मग आता स्नानाचा निषेध जरी असला तरी स्नानाचा विधी प्राप्त होतो, कारण का हा संपन्न करायचा विधी. त्यामुळे हा विधी टाकताय, टाका, निश्चित टाका. प्राप्त होणारी सुख दुःख तुमची तुम्ही जपा, म्हणजे काही येईल ते येईल. त्याच्यातनं काहीतरी व्यावहारिक प्राप्त होत होतं, आता ती गोष्ट गेली, मग आता व्यावहारिक दुःख प्राप्त होईल, ती जेला. त्यात काही मतलब नाही. ते तुमचा स्वतंत्र, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार. संविधानाला आम्ही छेद जाऊ देणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे तुम्ही विचार करा आणि टाकून द्या. परिणामाला तुमचं तुम्ही समोर जा. त्याबद्दल अजिबात आमचं काही मत नाही किंवा आमचा आग्रहही नाही. करा. दुसरं काय करता? शास्त्रीय पद्धतीत पाप होऊ नये याच्यासाठी दुसरं काय करता? नाही म्हणे आता सकाळची देवपूजा संपली, थोडा वेळ झोपतो, दुपारी पाठे 12ला, नाही संध्याकाळी 7ला पाठे, दिवसभर झोपतो. तासभर मात्र खणखणीत जागा राहिलो पाहिजेत मी, आणि दिवसभर झोपून चिंतन मनन डोळे झाकल्याशिवाय होत नाही. आणि त्याच्यासाठी डोळे आम्ही झाकतो, पण काय करा, आमचा अधिकार एवढा आहे की आम्हाला कशाय निद्रा लय सगळं आडवं येतंय, कारण का हे समाधीत चाललीत. त्यामुळे आम्हाला थोडी झोप लागते मधनातनं, पण झोपेत सुद्धा आम्ही स्वप्न बघतो की तुम्ही सांगताय आणि आम्ही ऐकतोय. श्रवणात आमच्या खंड होत नाही. असं चालणार नाही. हरिपाठ सोडताय तर दुसरं काय करताय ते सांगा, नाहीतर हरिपाठ सोडल्याचं पात्र म्हणजे अभावातनं नाही, हे सोडलंय ना, ते करत नाही ना, करत होता ना, आणि दुसरं काही करत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी त्या वेळात जी घटना करतोय त्याचं पातक आहे सगळे. आपण असा विचार करतोय की या सगळ्या गोष्टींचा त्याग करता काय, अंतःकरण शुद्धी करून घ्यायची का नाही? करून घ्यायचे. मग एक उपाय नाही, 2-3 उपाय असतील. मग एक उपाय टाकला, दुसरा उपाय केला तर खरं, नाही केला तर रोगी होताल ना, मरून जाताल ना. मग दुसरा उपाय करताय का करत नाही त्याचा विचार करावा लागतो. आणि त्याचा विचार करीत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात, सांगतात, आवश्यक काय अंतःकरण शुद्धीला? निष्काम कर्मजन्य पुण्यच आवश्यक आहे. लक्षात घ्यावी लागेल ही गोष्ट. निष्काम कर्म केलं म्हणजे काहीच उत्पन्न होत नाही असं नसतंय. होईल उत्पन्न, पुण्यच उत्पन्न होईल. एक तर अंतःकरण शुद्धी करेल, आणि जर ती नाही केली म्हणजे समजा काही संकल्पाधिक झालेत त्याचे, तर तेच पुण्य स्वर्ग प्राप्त करून देईल. पुण्यच आहे ना. अर्जुनानं कर्माचा त्यागच ठरवला होता ना, भगवंतांनी पुन्हा कर्म करायला. ती गोष्ट निराळी सध्याच्या आपल्या या चौकटीत बसत नाही. ती चौकट उद्या, त्याचा दरवाजा उद्या उघडू, दोघं जाऊन फिरून येऊ. अर्जुन जिथं जिथं फिरला तिथं तिथं सगळ्यांना जायचंय. फक्त अर्जुनासोबत कृष्ण होता म्हणून धोका झाला नाही. ज्याचं त्यांनी सांभाळून फिरा. फार अवघड प्रक्रिया आहे अर्जुनाचे प्रश्न, आणि अर्जुनाचा मोह फार अवघड आहे.
आपल्याला अर्जुनाचा मोह कदापि प्राप्त होणार नाही, गोष्ट लक्षात घ्या. अर्जुनाचा मोह आपल्याला कधी प्राप्त होणार नाही. बायकोला ज्यांनी विवस्त्र केलं त्याच्याविषयी प्रीती निर्माण झाली अर्जुनाला, होईल का आपल्याला? मग हे अर्जुनाची स्थिती अवघड आहे. त्याचं पद आपल्याला घेता येत नाही. म्हणून तर म्हणलं, म्हणजे तो आपल्यापेक्षा खाली असा विचार करू नका. त्याचा मोह जो आहे तो मोहच वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि आपला जो मोह आहे तो अनुकूल प्रतिकूलता सांभाळू नये. त्यांनी अनुकूल प्रतिकूलता टाकली आहे, सगळी टाकली आहे. अनुकूल प्रतिकूल माहित नाही, हे माझे ते एवढं त्याला माहिती आहे. अशा वर आलेल्या स्थितीला आहे थोडं पद निराळ येतं, खाली नाही येतो. त्याला अनुकूल प्रतिकूल देणं घेणं नाही आहे. हे माझे, समोर थांबलेले ते माझे, इथं थांबलेले ते माझे, आणि यांना मारून राज्य नको, नको तर नको, म्हणून उपदेश आहे. नाहीतर एवढ्या मोहग्रस्त माणसाला पहिल्यांदी तर चापकानी फटकारे दिले पाहिजे आणि त्याला हकलून दिला पाहिजे. तुझी तर योग्यताच नाही म्हणून. राज्य भिज्य काय बोलतो, इथं थांबाई सुद्धा योग्यता नाही, तू पहिल्यांदी बाहेर जा. आणि देवानेच रथ घेतला असता, पण तो वर आहे. इथे ही बुद्धी नाही आहे, इथे बुद्धी निराळी आहे. आपसुका होणारी ती प्रतिक्रिया आहे, आणि त्या प्रतिक्रियेमध्ये किम कर्तव्य मूढता असतेच असतेच. त्याच्यामध्ये काही कळत नाही. किम कर्तव्य विमूढ व्यक्ती झाला, वाटेल ते बोलतो. भूतबाधित व्यक्ती असतो, आपल्या मनाप्रमाणे बोलतो का? दत्त महाराज म्हणतो का? नाही. त्यांनी न ऐकलेल्या न दिलेल्या शिवेही देतो तो. मग ती अवस्था निराळी असते. त्यामुळे त्याचा इथे विचार नाही. आपण असा विचार करतोय की या आपण कुठे आलो? हा, निष्काम कर्मजन्य पुण्य, हे पुण्य आहे. आणि ते पुण्यच आवश्यक आहे. कशाला? मोक्षाला नाही, अंतःकरण शुद्धीला. मोक्षाला म्हणायचंच नाही. मोक्षाला पुण्य नकोय, पापही नकोय. अंतःकरण शुद्धीला आवश्यक. शुद्ध करायचे ना, घाण घालवायचे ना, मग काहीतरी लागेल, बल लागेल. आणि बल कोणतं आहे? सकाम कर्मजन्य पुण्य अजिबात कामाचं नाही, अजून काहीतरी घालून ठेवतो. निष्काम कर्मजन्य पुण्याचीच गती मात्र तिथे असल्यामुळे त्या पुण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आवश्यकता कशाची आहे? पुण्याची. मग हे पुण्य निर्माण व्हावं लागेल. मग एकतर निष्काम कर्माने करा, नाहीतर अजून दुसऱ्याने करा. शास्त्र सांगतो श्रवण करणं नाही, ती उपासनेत आलं. रामकृष्णारी उपासनेत, नामस्मरण उपासनेत, म्हणजे नामजप उपासनेत, सगळे सगळे जप उपासनेत, गुरुमंत्र उपासनेत, त्याला काही हे नाही, हे सगळी उपासना. पुण्यासाठी काय करा? या अंतःकरण शुद्धीच्या पुण्यासाठी काय करा? शास्त्र सांगतं बौद्धिक विचार करा. अंतःकरणाचा विचार आहे ना, शुद्धीचा विचार आहे ना. विचाराने लगेच ते निवृत्त होईल का बाहेरून असं हृदय धुतल्यावर निवृत्त होईल? छाती कितीही घासली, गोरी पान केली, केस उपटून टाकली, तर त्या आतनं काय मन जायचंय काय? नाही. आतनं जायचंय म्हटल्यानंतर करावं काय लागेल? विचार करावा लागेल, बौद्धिक स्तर वाढवावा लागेल, प्रगल्भता निर्माण करावी लागेल. आणि ही प्रगल्भता निर्माण होईलच कशाने? शास्त्र सांगतो नित्य श्रवण करा. नित्य वेदांत श्रवण करणारा, याचं श्रवण करणारा हा काय करतो? श्रवण माध्यमानेच अंतःकरण शुद्धी करतो. विचार करीत करीत वर जाणार आहे ना. अंग श्रवण आहे, अंगी नाही, अंग श्रवण आहे. साधक बाधक विचार आहेत. आणि हा श्रवण करणारा जो श्रोता आहे तो स्वतःची अंतःकरण शुद्धी वैचारिकतेच्या भूमिकेने वाढवत वाढवत प्रगल्भ होत होत करतो. पुण्य कुठं निर्माण झालं? बौद्धिकता आहे, प्रगल्भता आहे, आणि आवश्यक पुण्याची आहे. शास्त्रवचन आहे, नित्य वेदांत श्रवण करणाऱ्या व्यक्तीला 80 कृच्छराचं पुण्य मिळतं. एक कृच्छर म्हणजे चंद्रकलेप्रमाणे घास वाढविणं आणि कमी करणं, असं जे प्रायश्चित्त कर्म आहे, त्या कर्माने जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य 80 असलेल्या पटीमध्ये
नित्य वेदांत श्रवण करणाऱ्या व्यक्तीला प्रतिदिन प्राप्त होतं. झालं का नाही पुण्य निर्माण? शास्त्र संगती तिकडे झाली की ते पुण्य निर्माण होतं. पुण्य त्याचं काम करते. आणि श्रवण म्हणजे ज्या पापाच्या निवृत्त्यर्थ म्हणून, तिथल्या मलिनतेच्या निवृत्त्यर्थ म्हणून तत्सादृश असलेल्या पुण्याची आवश्यकता आहे, त्याची संगती झाली. आणि प्रगल्भतेच्या दृष्टीने विचाराची सुद्धा इथे प्राप्ती झाली आणि त्याचीही संगती झाली. म्हणजेच करावं काय लागतं? श्रवण करावं लागतं. त्यामुळे सुरेश्वराचार्य निष्काम कर्मोपासना ही कोणास आवश्यक आहे त्याच्या अधिकाराप्रमाणे तीही गोष्ट सांगतात. आणि श्रवणाचाही विचार व्यवस्थित पद्धतीत नितांत गरज म्हणून तीही त्या ठिकाणी करतात. आता आपल्याला संगती लावायचा विचार आहे. सगळी जी कर्म करतो वा जी क्रिया करतो ती श्रवण असेल किंवा ही असेल, खरीच योग्य करतो का मी? यथोचित सगळीच करतो का? नाही. आणि फल तर मला पाहिजेत का नको? सगळं करा. चाचपडत सगळं ठेवा. जिथून जे मिळेल तिथून ती गोष्ट घेणं गरजेचं होतं. आणि त्याच्या माध्यमाने लवकर आत्मोन्नतीचा विचार करता येतो. त्यामुळे आपण विचार करीत असताना निष्काम कर्मोपासना टाकायची नाही आणि श्रवण तेही टाकायचं नाही. दोघांची संगती लागली, दोघांचं बल प्राप्त झालं, अंतःकरण शुद्धी होते, वैचारिक प्रगल्भताही प्राप्त होते, ती प्रबलताही येते. आणि मग मात्र पुढचा मार्ग सुकर होत राहतो. बुद्धी मांद्यात्वादिकांचंही निवारण याच श्रवणाने होईल आणि त्याच उपासनेने होईल. त्यामुळे क्रमसमुच्चयाचा मान एका ठिकाणी ठेवलेला आहे आणि क्रमसमुच्चय एका ठिकाणी मानलेला नाही. आणि तो न मानत नसताना वेगवेगळ्या पद्धतीत श्रवण महात्म्य ही प्रकट करतात आणि निष्काम कर्मोपासनेचंही महात्म्य प्रकट करतात. दोन्हीही प्रकार करणं हे गरजेचं आहे. अधिकारानुरूप ज्याचं त्यांनी त्याचा स्वीकार करावा लागतो. निष्काम कर्म टाकायचंय, सगळं सोडून द्यायचे, विधीने टाका आणि याच्यामध्ये प्रवृत्त व्हा. हा राजमार्ग आहे. याच्यामध्ये संकट नाहीत. विधीपासून मुक्तता आहे. विधी किंकरत्व जे प्राप्त आहे ते विधीनेच कसं सोडता येतं याचा विचार करून जर आज्ञेने बाहेर पडलो तर मात्र सुखकर सगळं होतं. सगळ्यांसाठी प्रशस्त असा मार्ग आहे. एखाद्याचाच विचार केला तर ती गोष्ट मात्र निश्चित निराळी असू शकते, पण सर्वसाधारण नियम मात्र असाच होतो. अशा पद्धतीत सुरेश्वराचार्य समसमुच्चय सोडतात, खंडित होतो आणि क्रमसमुच्चयही मानित नाहीत. परंतु सुरेश्वराचार्य म्हणतात की हे क्रमसमुच्चय जाऊ द्या, समसमुच्चय जाऊ द्या, बरोबर आहे, पण एखाद्या सांप्रदायाचा अभिनिवेश धारण केलेल्या व्यक्तीने त्याच्या असलेल्या संप्रदायाच्या मंडनार्थ म्हणून असं जर म्हटलं, आत्मा आणि ब्रह्म एकतर भेद माना नाहीतर अभेद माना. भेद मानून काय होतं आणि अभेद मानून काय होतं याचा विचार तो करेल. किंबहुना दुसरा विचार करीत असताना तो स्वमतवादी जो कोणी असेल तो काय मानेल की अहम ब्रह्मास्मी या महावाक्याने निर्माण होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीचं हे ज्ञान, पण आम्हाला असं म्हणायचंय की ते ज्ञान तात्काळ सगळ्या असलेल्या क्रियेचा नाश न करता क्रमाक्रमाने समृद्ध होत 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 क्रियेचा नाश करतं. म्हणजे अविद्येचा नाश तेच ज्ञान करेल, पण समृद्ध होत होत करेल. असं जर मानलं तर काय बिघडेल? आणि तसं मानून आम्ही क्रमसमुच्चयाचा आग्रह आणि क्रमसमुच्चयाचं मंडन करतो.
असं म्हणल्यानंतर काय उत्तर येतं याचा आपल्याला विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री